नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या देवतेसाठी कोणती जपमाळ वापरावी. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाचे मूळ भगवान विष्णूच्या अश्रूमधून होते. अशा स्थितीत शिवपूजेत रुद्राक्षाचे महत्त्व आहे. शिवाला अत्यंत प्रिय मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग केवळ भगवान शंकराच्या मंत्रोच्चारासाठीच नाही, तर इतर देवतांच्या पूजेदरम्यानही जपसाठी केला जातो. कमळाची माळ. कमळाची माळ देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी वापरतात. व्यावसायिक प्रगती आणि धान्य प्राप्तीसाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी, विशेषतः देवीच्या पूजेमध्ये कमळाच्या बियांची माळ वापरावी. तुळशीची माळ. श्रीहरीची साधना करण्यासाठी तुळशीची माळ अतिशय उत्तम मानली जाते. तुळशीला विष्णुप्रिया म्हणतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला भगवान विष्णू किंवा त्यांचे अवतार भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची पूजा करायची असेल तर तुळशीच्या माळेने जप करा. वैजयंती माळ. वैजयंतीची माळ भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे असे मानले जाते. अशा स्थितीत जर तुम्ही कान्हाचे अनन्य भक्त असाल आणि त्याची पूजा अर्चा करून त्यांचा आशीर्वाद लवकर मिळवायचा असेल तर वैजयंती माळा घालून जप करा. शनिदेवाच्या पूजेसाठी वैजयंती हार शुभ मानला जातो. बिल्वची माळ. जर तुमच्या कुंडलीतील सूर्य अशक्त आणि अशुभ फळ देणारा असेल तर त्यांची शुभ फळ मिळवण्यासाठी बिल्वच्या लाकडाच्या माळातून त्यांचा जप करावा. बिल्वाच्या माळेनी सूर्यमंत्राचा जप करावा. सूर्यदेवाची कृपा होते. बिल्वाच्या लाकडाची माला माणिकाच्या माळासारखीच शुभ फळ देते. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.